नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द फ्युचर थिंकर चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TSC पॅटर्ननुसार झालेल्या प्रश्नपत्रिकेमधून समानार्थी शब्द तुमच्यासाठी निवडून आणलेले आहेत, तरी ते तुम्हाला फायद्याचे ठरतील. चला तर आपण सुरू करूया. अनाथ. अनाथ म्हणजे पोरका. अनाथ या शब्दाला समानार्थी शब्द पोरका असा होतो. नंबर 2, अनर्थ म्हणजे संकट. अनंतर म्हणजे संकट. अपघात. अपघातला समानार्थी शब्द आहे दुर्घटना. अपघात, दुर्घटना. समोरचा. अपेक्षाभंग म्हणजे हिरमोड. अपेक्षाभंग, हिरमोड. अभिवादन. अभिवादनला 3 प्रश्न शब्द आहेत. नमस्कार, वंदन, प्रणाम. अभिवादन, नमस्कार, वंदन, प्रणाम. नंतर अभिनंदन. अभिनंदन म्हणजे गौरव. अभिवादन आणि अभिनंदनमध्ये कन्फ्यूज होऊ नका. अभिमान म्हणजे गर्व. अभिनेता म्हणजे नट. अभिनेता म्हणजे नट. अभिनेत्री म्हणजे नटी. अरण्य. अरण्य म्हणजेच वन, जंगल, कानन. अरण्य, वन, जंगल, कानन. मित्रांनो, वन जंगल येणार नाही प्रश्नपत्रिकेमध्ये, पण कानन हा शब्द येऊ शकतो. समोरील. अवघड म्हणजेच कठीण. औचित म्हणजे एकदम. हा थोडा अवघड शब्द आहे मित्रांनो. औचित. औचित म्हणजे एकदम. अवर्षण म्हणजे दुष्काळ. अविरत म्हणजे सतत, अखंड. अडचण म्हणजे समस्या. अभ्यास म्हणजे सराव. अभ्यास, सराव. अन्न म्हणजे आहार, खाद्य. अग्नी, आग. अचल म्हणजे शांत, स्थिर. हा प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. अचल, शांत, स्थिर. अचंबा म्हणजे आश्चर्य, नवल. मी अचंबित झालो, मला आश्चर्य वाटले. अतिथी म्हणजे पाहुणा. अत्याचार म्हणजे अन्याय. अपराध म्हणजे गुन्हा, दोष. अपमान म्हणजे मानभंग. अपमान, मानभंग. अपाय, इजा. अश्रू, आसू. अंबर म्हणजेच वस्त्र. हा प्रश्न बी थोडा वेगळा आहे मित्रांनो. अंबर, वस्त्रासाठी, कपड्यांसाठी समानार्थी शब्द आहे अंबर. अमृत म्हणजे पियुष. अहंकार म्हणजेच गर्व. अंक म्हणजेच आकडा. अंक म्हणजेच आकडा. तर मित्रांनो, हे होते समानार्थी शब्द. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद मित्रांनो.